काही लोकांना खूप मोठे पॅकेजेस आहेत ऑब्व्हियसली. सो त्यांना बघून सगळ्यांनाच एक्सपेक्टेशन असते की आपल्याला मोठाच पॅकेज मिळालं पाहिजे. तर याची काय रिअलिटी आहे? हा, याच्यामध्ये काय होतं सर, शक्यतो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. येस सर. प्रत्येक जण मंदिराच्या कळसाकडेच आधी नजर टाकतो की अरे वा खूप मोठं पॅकेज आहे. पण त्यासाठी कुठेतरी आपण त्याचा पाया बांधत गेलेलो आहे ना. आज समजा एखाद्याच्या रिलेटिव्ह मध्ये कुणाला 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे, 12 वर्ष एक्सपिरियन्स आहे, आणि मी म्हणतो आत्ताच्या स्थितीला त्यांचं 40-45 लाखाचं पॅकेज असणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे जर एक 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर. पण एक फ्रेशर म्हणून आपण डायरेक्टली 40-45 लाखाच्या तरी सॅलरीकडे जर पाहिलं पॅकेजकडे, तर ते डेफिनेटली चुकीचं आहे. आपण हे पाहिलं पाहिजे की त्या पॅकेजला पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीने किती वेळ दिलेला आहे करिअरमध्ये, किती वर्षांचा वेळ दिलेला हा आहे. अनालिसिस करायला हवं. एक्झॅक्टली. पण बरीच लोक तेच ना, पायाकडे न बघता डायरेक्टली कळसाकडे नजर टाकतात आणि हा तेवढंच मला मिळायला पाहिजे. पण असं होत नाही. हा, त्याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेसमधनं आपण गेल्यावर आपल्याला कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त असेल. पण सुरुवात करणं तर महत्वाचं आहे.